नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे। आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे। पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स सर्वात अगोदर हे प्राप्त होतील। नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये केंद्र सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करणे हा विरोधकांसाठी एक मोठा महत्त्वाचा मुद्दा बनलेला आहे। केंद्र सरकारच्या 23 लाख कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, जो विद्यमान NPS सोबत लागू राहील। UPS अंतर्गत कर्मचाऱ्यांना 25 वर्ष काम केल्यानंतर पूर्ण पेन्शन मिळेल। त्याचे सूत्र असे आहे की जर एखाद्या कर्मचाऱ्याने 25 वर्ष सेवा दिली असेल तर त्याच्या शेवटच्या कामकाजाच्या वर्षातील 12 महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार आहे। जर सेवा कालावधी 10 ते 25 वर्ष असेल तर पेन्शनची रक्कम प्रमाणित वाटपाच्या आधारावर ठरवली जाईल। UPS मध्ये निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन, किमान निवृत्ती वेतन, निवृत्ती वेतनाची रक्कम, महागाई दराशी जोडणे आणि ग्रॅच्युटी व्यतिरिक्त निवृत्तीच्या वेळी खात्रीशीर रक्कम देण्याच्या तरतुदी आहेत। एक प्रकारे ते जुन्या पेन्शन योजनेसारखेच असेल, परंतु फरक एवढाच असेल की OPS मध्ये कर्मचाऱ्यांना योगदान द्यावे लागत नव्हते, तर UPS मध्ये त्यांना नवीन पेन्शन योजनेच्या धर्तीवर 10% योगदान हे द्यावे। कर्मचाऱ्यांना UPS साठी कोणतेही अतिरिक्त योगदान द्यावे लागणार नाही, तर केंद्र सरकारने पेन्शन फंडातील योगदान सध्याच्या 14% 18.5% इतके केले। महागाई दर इत्यादींमुळे ते वर्षानुवर्षे वाढतच जाईल। त्यामुळे 2025 ते 26 या वर्षात केंद्रावर 6250 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे। निवडणुकीच्या वातावरणामध्ये सरकारकडून ही मोठी राजकीय बाजी मानली जात आहे। शनिवारी संध्याकाळी उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली, ज्यामध्ये युनिफाईड पेन्शन योजनेबाबत निर्णय घेण्यात आला। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की ही योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू केली जाईल। याचा थेट फायदा 23 लाख केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना होणार आहे। सध्या कार्यरत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांपैकी 99% जास्त UPS NPS पेक्षा आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरेल असा सरकारचा अंदाज आहे। NPS 2004 पासून लागू आहे आणि तेव्हापासून निवृत्त झालेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना UPS अंतर्गत पेन्शन सुविधेचा लाभ घेण्याचा पर्याय मिळेल। कर्मचाऱ्यांनी असे केल्यास अतिरिक्त रक्कम आणि त्याचे व्याज केंद्राकडून त्यांना दिले जाईल। वैष्णव म्हणाले की राज्य सरकारची इच्छा असेल तर ते त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी त्याच आधारावर पेन्शन योजना लागू करू शकतात। तसे झाल्यास राज्य सरकारच्या 90 लाख कर्मचाऱ्यांनी त्याचा फायदा होऊ शकतो। हे स्पष्ट आहे की आता याला निवडणुकीत मुद्दा बनणाऱ्या विरोधी पक्षांवर त्यांच्या राज्यातही त्याची तात्काळ अंमलबजावणी जाहीर करण्याची जबाबदारी येणार आहे। हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका जाहीर झाल्या आहेत। येत्या 1-2 महिन्यात महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये घोषणा होणार आहेत। अशा स्थितीमध्ये राजकीय पक्षांवर त्यांच्या जाहीरनाम्यात त्याचा समावेश करण्यासाठी दबाव असेल। UPS मध्ये कर्मचाऱ्यांना खात्रीशीर पेन्शन मिळेल, तर NPS मध्ये बाजारात गुंतवलेल्या रकमेनुसार पेन्शनची रक्कम मिळण्याची तरतूद आहे। निवृत्त कर्मचारी मृत्यूनंतर निवृत्ती वेतनाच्या रकमेच्या 60% रक्कम त्याच्या आश्रित पती किंवा पत्नी यांना खात्रीशीर कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून दिले जाईल। एखाद्या कर्मचाऱ्याच्या कामाचा वर्षाचा विचार न करता त्याच्या पेन्शनची किमान रक्कम 10,000 रुपयांपेक्षा कमी नसेल। आजच्या तारखेनुसार किमान वेतनावर आधारित किमान पेन्शनची रक्कम ही 15,000 रुपये आहे। पेन्शनची रक्कम महागाई निर्देशांकाशी जोडली गेली आहे, म्हणजे किरकोळ महागाई वाढली तर पेन्शनची रक्कमही वाढेल। निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन आणि किमान निवृत्ती वेतन महागाई भत्त्याच्या आधारावर निश्चित केले जाईल। प्रत्येक 6 महिन्याच्या सेवेसाठी मूळ वेतनाच्या 10% एकरकमी रक्कम दिली जाईल, जी ग्रॅच्युटी व्यतिरिक्त असेल। अंदाजे 10 वर्षाच्या सेवेसाठी एखाद्या कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर 6 महिन्याचा पगार वेगळा मिळेल। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील।